नमस्कार प्रेक्षकांनो. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेमध्ये रम्यावर आता कोकम सरबतामध्ये विष टाकण्याचा आरोप येतो. पण ते आता सिद्धच करून दाखवते की तिने असं काही केलेलं नाही आहे. त्यामुळे सर्वांची दिशाभूल करत रम्याने परत एकदा डाव जिंकलेला आहे. पण पुढे आता सगळं कुटुंब आता एकत्र आले आणि लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. त्याच वेळेला शारदा आता मानिनी काकूंना म्हणतात की, ताई मी काय म्हणते, तुमच्या त्या गुरुजींना बोलवलं असतं ना, म्हणजे पुढे काही संकट असतील तर ते सांगतील. मालिनी काकू म्हणतात की हो, बरोबर म्हणताय तुम्ही, कारण आपल्या मुलांच्या मागे साडेसाती लागल्यासारखं एक एक संकट येतच असतं. त्याच वेळेला गुरुजी येतात आणि म्हणतात की माझं नाव घेतलं आणि मी आलो. सगळेजण खूप खुश असतात. तर मालिनी काकू म्हणतात की गुरुजी, बरं झालं तुम्ही आलात. मला ना ह्या मुलांच्या लग्नाविषयी थोडं बोलायचं होतं की आता काही संकट येणार नाही ना, हा विवाह सोहळा व्यवस्थित पार पडेल ना. तेव्हा गुरुजी म्हणतात की ताई तुम्ही निश्चिंत राहा, पण अजूनही एक गोष्ट आहेच, इतकंही निश्चिंत राहू नका, कारण वसू ताई आणि रम्या असं बोलल्यावरती नंदिनी, काव्य, जीवा, पार्थ हे चौघांनाही मोठा धक्काच बसतो की परत आता ह्या दोघींचं काय. त्यामुळेच वसू आत्या आणि रम्या जी काही दिशाभूल करून सगळ्यांचं मन जिंकल्या होत्या, तेच आता गुरुजींच्या एका शब्दामुळे सगळं काही परत एकदा बिनसलंय. त्यामुळे पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम. अशाच डेली प्रोमोसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.